नमस्कार मित्रांनो, वेलकम फ्रेंड्स एज्युकेशन टू फ्री यूट्यूब चॅनलवर. सरस्वती स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मिरज. मी रमेश नागरगोजे आणि माझी टीम. आजचा विषय अर्थशास्त्र मतलब टॉपिक नंबर 3 राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आपण पुढं पाहू. तर चला सुरुवात करूया. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. तर बघा, आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. जरा दिसत नाही मित्रांनो, समजून घ्या. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे आपण टॉपिक बघावं लागलो आहे. तर जी ती मूलभूत संकल्पना काय आहे बघूया. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं की काय, बघा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना करण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजायला पाहिजेत. आता राष्ट्रीय उत्पन्न ह्या शब्दातच दोन शब्द आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय आणि दुसरा म्हणजे उत्पन्न. ह्यातनं आपल्याला काय कळतं आहे, राष्ट्राचे उत्पन्न असं आपल्याला वाटतं आहे. दोन्ही शब्दांना एक विशिष्ट अर्थ आहे. आता त्याच्या खाली आपण बघूया उत्पन्न म्हणजे काय. बघा मित्रांनो, उत्पन्न म्हणजे काय आपल्याला सांगायला नको, आपल्याला लगेच समजून जाईल. बघा, उत्पन्न म्हणजे काय, आपला जो स्रोत आहे म्हणजे आपल्याला जिकडून पैसे मिळतात तो म्हणजे उत्पन्न. आपल्याला विविध स्रोतापासून म्हणजे बघा मजुरी, आपण कामाला असेल तर त्यापासून आपल्याला काय मिळते, मजुरी, पगार मिळेल. परत भांडवल असेल तर त्याला व्याज मिळेल. तसंच आपल्याला फुकटमध्ये काहीतरी देणग्या मिळतात, त्यासाठी काम करावं लागत नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दृष्टीनं दोन घटक महत्त्वाचे आहेत बघा. एक घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. या एक कन्सेप्ट मी व्यवस्थित सांगतोय, तुम्ही समजून घ्या, फार महत्त्वाचं आहे. आत्ता समजलं तर पुढं सगळं क्लिअर होत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, हे घटक उत्पन्न म्हणजे काय आणि गैर घटक उत्पन्न म्हणजे काय, यातच दडलं आहे. आपण पुढं बघूया. आता बघा, घटक उत्पन्न म्हणजे काय बघा. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं घटक उत्पन्न म्हणजे काय. इथं दिलं आहे घटक उत्पन्न म्हणजे समजा एखादी फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचं असेल तर तिथं काय काय घटक लागतील. पहिला जागा म्हणजे भूमी लागेल, दुसरं म्हणजे कामगार श्रम, तिसरं म्हणजे भांडवलाशिवाय होणार नाही, आणि तिसरं म्हणजे चांगला मालक उद्योजक लागेल. हे 4 घटक यांना उत्पन्नाचं घटक मानलं जातं आहे. आणि उत्पादन संस्था या घटकाच्या सहाय्यानं काय करत असतात, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतील. भूमी श्रम भांडवल नसेल तर उत्पादन होणार आहे का, तर नाही आहे. का जादू आहे का, तर नाही आहे. या घटकाच्या मालकांना त्यांची किंमत अदा करावी लागते. घटकांच्या मालकासाठी त्या घटकांच्या मालकांसाठी जे मिळतं आहे, त्यांना जे मिळतं आहे ते उत्पन्न म्हणजेच फॅक्टर इन्कम. म्हणजे बघा, भूमीसाठी काय मिळणार, भूमीसाठी खंड म्हणजेच काय, भाडं, आपण त्याला काय म्हणू, भाडं मिळेल. भाडे. श्रमसाठी काय मिळेल, 2 नंबरचा आहे. श्रमसाठी काय मिळेल तर पगार मिळेल, पगार. आणि भांडवलासाठी काय मिळेल, व्याज मिळेल. आणि उद्योजकाला काय मिळेल, उद्योजकाला काय मिळणार तर नफा मिळणार, नफा प्रॉफिट मिळणार. हे कळालं. उत्पादनाचे म्हणजे घटक, उत्पादनामध्ये कोणकोण घटक भाग घेतात, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. हे 4 घटक महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याशिवाय उत्पादन होऊ शकणार नाही. आणि ज्या घटकांना जे मालकांना, त्या घटकाच्या मालकांना जे मिळतं आहे, उत्पन्न मिळतं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, घटक उत्पन्न. आता यावरून घटक मालकांना प्राप्त होणाऱ्या खालचं तेच आपण बघितलं इथं. बघूयात चला पुढं. तेच मजुरी स्वरूपात, मालकाला व्याजाच्या स्वरूपात. चला आता बघूया आपण गैर घटक उत्पन्न. म्हणजे जे उत्पन्नामध्ये भाग घेत नाहीत
पण त्याच्यापासून उत्पन्न मिळते आपल्याला. बघा, काही प्रकारचे उत्पन्न, कोणत्याही प्रकारचे काम त्यासाठी काम करावं लागत नाही किंवा त्याग न करता प्राप्त होते त्यास गैरघटक उत्पन्न असे म्हणतात. भेट, आपल्याला कोणतरी गिफ्ट दिली तर ते आपल्याला फुकट मिळते, त्यासाठी कुठलंही कष्ट करावं लागत नाही. देणग्या, डोनेशन, धर्मादाय देणग्या, कर, दंड इत्यादी असे उत्पन्न मिळवताना कोणत्याही उत्पादनाच्या घटकाचा वापर, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकाचा वापर केला जात नसतोय तर त्यालाच दुसरं नाव आहे गैरघटक उत्पन्नाला हस्तांतरित उत्पन्न. कारण यात केवळ पैशाचे काय होते, यात केवळ पैशाचे हस्तांतरण होत असते, उत्पन्नाच्या मोबदल्यात कोणत्याही वस्तू व सेवाची देवघेव होत नाही. पण आता ही सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं. आपण काय केलं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हेच टॉपिक बघालो. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मोजमापामध्ये केवळ कशाचा विचार केला जातो आहे, घटक उत्पन्नाचाच विचार केला जातो आहे. हे गैरघटक उत्पन्न याचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. आता राष्ट्रीय म्हणजे काय, आपण म्हणतो राष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाचं, बरोबर आहे. पण इथं काय दिलं आहे आपण बघूया. राष्ट्रीय म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. आता हा राष्ट्रीय जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी राष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाचं, पण इकॉनॉमिक्समध्ये दोन कन्सेप्ट आहेत, समजणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा दोन संकल्पनांचा अर्थ समजून घेणे. आर्थिक देशांतर्गत, आर्थिक देशांतर्गत क्षेत्र आणि दुसरं निवासी क्षेत्र, दोन कन्सेप्ट आहेत. एक एक कन्सेप्ट आपण बघूया. आता बघा, आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र, आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र. तुम्ही म्हणणार मग देशाच्या आत, असं नाही आहे. तर ही कन्सेप्ट कशी आहे बघा. येथे देशाच्या आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्राची जी संकल्पना आहे ती भौगोलिक क्षेत्रापासून भिन्न आहे. म्हणजे आपल्या भारताच्या नकाशापासून थोडीशी वेगळी आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते, म्हणजे इथं संयुक्त राष्ट्राचं जे म्हणणं आहे ते आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे देशाच्या सरकारमार्फत, जे आपल्या देशाच्या बाबतीत सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा असा सर्व भौगोलिक प्रदेश ज्यात व्यक्ती, वस्तू, भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो. म्हणजे आपल्या देशाचं आर्थिक प्रक्षेत्र कुठं असू शकतं आहे, आपल्या देशाच्या आतल्या देशातल्या सर्व फॅक्टऱ्या, तसंच आपल्या देशातल्या मोठ्या भांडवलदारांनी बाहेरच्या देशात जिथं फॅक्टरी टाकल्या ते पण आपल्या देशाचं आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येतात. तसंच बघा काय काय, यावरून भारताचं आर्थिक प्रक्षेत्र आपण बघूया काय काय याच्यात. भारताचं भौगोलिक क्षेत्र, भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हणजेच काय, भारताचा काय आला नकाशा आला, हे आपल्या देशाचा नकाशा आला. अधिक त्याच्यात काय आलं बघा, भारताचं भौगोलिक क्षेत्र कशात आलं बघा, हे एक नंबर हे आलं. आर्थिक प्रक्षेत्र आणि भौगोलिक प्रक्षेत्र ह्यातला आपण फरक बघालो. भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हणल्यावर काय येईल, भारताचा नकाशा येईल, भारतीय बेटे येतील आणि भारतीय सागराचा काही भाग येईल. भारताचं काय येईल, भौगोलिक क्षेत्र येईल. तसं आता आर्थिक क्षेत्र बघा काय असतं. आर्थिक क्षेत्रामध्ये काय येणार, भारताचं जे मी आत्ता सांगितलं भौगोलिक क्षेत्र तर येणारच येणार. परत भारताचे परदेशातील दूतावास म्हणजे ॲम्बेसीज, भारताचे परदेशातील दूतावास म्हणजे आपल्या भारतातील जिथल्या देशात जिथं दूतावास आहे ते दूतावास आणि तिथली संबंधित सर्व कार्यालय आणि काय भारतातील वजा म्हणलं इथं, वजा भारतातील सर्व परदेशी दूतावास, आंतरराष्ट्रीय संघटने याची कार्यालये. बघा काय काय आलं.
अनेकदा सांगतो, भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हणजे भारताचा नकाशा आला, भारताचे परदेशातील दूतावास, संबंधित कार्यालय, भारतातील वजा म्हणलं इथं वजा भारतातील सर्व परदेशी दूतावास, आंतरराष्ट्रीय संघटनाचे कार्यालय, देशाच्या आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्रात पुढील बाबींचा समावेश होतो. भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश आला, निवासी मालकाची इतर किंवा 2 अधिक देशादरम्यान वापरली जाणारी जहाजे, विमाने आली, तसेच रशिया दरम्यान जपान दरम्यान वाहतूक करणारी एअर इंडियाची प्रवासी विमाने ही भारताच्या आर्थिक प्रदेशाचा भाग असतील. तसेच भारतीय निवासीच्या मालकाची आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेलवायू उत्खनन जहाजे, म्हणजे आपल्या देश सोडून बाहेर जिथं आपल्या देशातील जी कार्यालय आहे, जिथून आपल्याला पैशाचा ओघ येतोय, त्या सर्वांचा समावेश कशात येतोय? आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येतोय. तर काय म्हणतो इथं लास्ट, देशाच्या आर्थिक ह्या प्रक्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व उत्पन्नाला मिळून देशाचे देशांतर्गत उत्पन्न समजलं जातं आहे. आता बघा म्हणजे काय ह्या प्रक्षेत्रातनं म्हणजे काय, आपले बाहेरच्या देशातल्या दूतावास, संबंधित कार्यालय, बाहेरच्या देशातले भारतातील जी दूतावास आणि जी संबंधित कार्यालय ती वजा करायची आणि ज्यातून जे आपल्याला मिळणारं इन्कम आहे ते आपल्या देशांतर्गत उत्पन्न समजलं जाते. म्हणजेच त्यामध्ये देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांनी निवासी तसेच परकीय, निवासी तसेच परकीय दोघांचा समावेश, मालकीचा निर्माण केलेल्या सर्व घटक उत्पन्नाचा समावेश होतोय. आता हे कळालं. याच्या पुढे जाऊया आपण. निवासी म्हणजे कोण? आता साधारणतः निवासी म्हटलं तर आपण कोण काय म्हणतोय बघा. निवासी म्हटलं तर आपण काय म्हणतोय? आपल्या देशाचे नागरिक म्हणजे निवासी. पण मला असं म्हणायचं आहे, निवासी म्हणजे आपल्या देशात राहणारे. निवासी संज्ञा नागरिक संज्ञेपेक्षा भिन्न आहे. नागरिक म्हणजे कोण? जे भारताचं आधार कार्ड जे आपल्या भारतात राहतात, भारताचे नागरिक आहेत, त्यांना भारतीय नागरिक. पण नागरिक हे निवासी असतील बी नसतील बी. आपले भारतीय काही नागरिक अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, परत सौदी अरेबिया इकडं कामाला असतील तर ते निवासी झाले का? तर नाही आहे. तर ते आपल्या भारताचे नागरिक आहेत पण निवासी कुठं आहेत? दुसऱ्या देशात. तर निवासी ही कन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला. तर बघा, बाहेरच्या देशातील अमेरिका, युरोप कंट्रीज असू दे किंवा जपान देश, तिकडचे लोक ते नागरिक त्या देशाचे आहेत, पण निवासी ते भारतात कामाला असतील तर ते काय झाले? भारताचे निवासी झाले. आता बघा, देशात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती, आपल्या देशात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती ज्यांचा आर्थिक हितसंबंध, उत्पन्न आणि खर्च त्या देशात आहेत, त्यांना त्या देशाचे निवासी असं समजलं जातं. देशाचे नागरिक तसेच देशात राहणारे परकीय व्यक्ती, देशाचे नागरिक तर आहेत, परकीय व्यक्ती 1 वर्षापेक्षा, बघा इथं कंसात दिलं, 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी आपल्या देशात राहिल्यात. या दोघांचाही समावेश, देशाचे नागरिक त्या देशाचा निवासी असेल नसेल ही तुम्हाला मी समजलं असेल. बघा, आपल्या देशाचा नागरिक निवासी असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही, पण परदेशी नागरिक भारतात राहून एखाद्या आर्थिक प्रक्रियेत सहभागी असेल तर त्याला भारताचा निवासी, नागरिक नाही फक्त निवासी असं समजलं जाईल. भारतीय नागरिक, जर भारतीय नागरिक परदेशात राहून तिथे एखाद्या प्रक्रियेत, आर्थिक प्रक्रियेत भाग घेत असेल तर तो देशाचा निवासी गणले जाईल. आता बघा, निवासीमध्ये कोण कोण येते? बघा, निवासीमध्ये कोण येते? व्यक्ती असू शकते, बाहेरच्या देशाची व्यक्ती इथं काम करत असेल तर ते आपल्या देशाची निवासी झाली. तसंच संस्थेचा पण समावेश याच्यामध्ये होतो आहे. देशाच्या निवासामध्ये नागरिक तसेच परकीयांचा 1 वर्षापेक्षा जे अधिक वास्तव्य करतात त्यांचा समावेश होतो. भारतात कार्यरत असलेले परदेशी दूतावास
भारतात कार्यरत असलेली परदेशी दूतावास तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालय निवासी नसतात. म्हणजे ती कार्यालय भिंती आहेत ते नसतात, मात्र त्यामध्ये काम करणारे परकीय तसेच भारतीय व्यक्ती भारताचे निवासी असतात. आता बघा, आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे लोक सकाळी आपल्या देशातून जातात आणि दुसऱ्या देशात संध्याकाळी म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दुसऱ्या देशात काम करून घरी परततात, त्यांना भारतीय निवासीच म्हटलं जातं. हे कुठं बाबा, जिथं नेपाळ आहे, आपल्या उत्तर प्रदेशच्या तिथं काही लोक नेपाळमध्ये कामाला जाऊन संध्याकाळी घरी येतात, त्यांना पण भारताचे निवासीच म्हटलं जातं. तर ही निवासी जी संकल्पना आहे, ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. त्यावेळी राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेत केवळ निवासींनी प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी महत्त्वाचं काय, निवासी संकल्पना. निवासी ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी महत्त्वाची आहे. देशांतर्गत जे उत्पाद आहे त्या संकल्पनेत निवासी उत्पादमध्ये निवासी तसेच गैरनिवासीने प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. याउलट राष्ट्रीय उत्पन्नात केवळ निवासींचा समावेश होतो. तर पुढची कन्सेप्ट बघूया. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता मध्यवर्ती वस्तू ही कन्सेप्ट आहे आणि अंतिम वस्तू ही कन्सेप्ट आहे. दोन कन्सेप्ट समजून घेऊया व्यवस्थित. मी सांगतो तुम्हाला, समजून घ्या. दोन कन्सेप्ट, एक मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय आणि दुसरी अंतिम वस्तू म्हणजे काय. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजून घ्यायचं आहे, त्यासाठी ही कन्सेप्ट कळणं भाग आहे. मध्यवर्ती वस्तू ही कन्सेप्ट काय आणि अंतिम वस्तू ही कन्सेप्ट काय हे समजायला पाहिजे. बघा, मध्यवर्ती वस्तू कशाला म्हणायचं. एका उत्पादन संस्थेनं, म्हणजे एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीनं दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी, शब्द महत्त्वाचा आहे, पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यवर्ती वस्तू. म्हणजे एक फॅक्टरी आहे आणि तिला काय करायचं आहे, कच्चा माल म्हणून जी घेत्या आणि त्याचा पक्का माल बनवून विकत्या, स्वतः वापरत नाही आहे, त्यालाच काय म्हणायचं, मध्यवर्ती वस्तू. एका उत्पादन संस्थेनं दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंना काय म्हणायचं, मध्यवर्ती वस्तू असं समजायचं. आता इथं त्यांनी उदाहरण दिलं आहे, पीठ विक्री करणाऱ्या गिरणीनं, म्हणजे काय, एक आट्याची फॅक्टरी समजा, त्या फॅक्टरीनं काय केलं, आट्टा फॅक्टरी मालकानं मध्यवर्ती वस्तू काय केलं, गहू खरेदी केला आहे. त्या आट्याच्या फॅक्टरीनं काय केलं, गहू खरेदी केला, तर ती गहू ही काय झाली, मध्यवर्ती वस्तू झाली. तसंच गिरणीमध्ये गहू दळून पिठाच्या स्वरूपात ते पुन्हा विकलं जाईल. म्हणजे त्यांचा कच्चा माल काय, त्या फॅक्टरीचा, आट्टा त्या फॅक्टरीचा, तर गहू आहे आणि गहू दळून काय करेल, ते पुन्हा विकलं जाईल. जे पुन्हा लास्टला विकते त्यालाच अंतिम वस्तू असं म्हणतात. आता तसंच मध्यवर्ती वस्तूमध्ये वीज आली, नुसतं गहू घेतलं म्हणजे झालं नाही, त्या फॅक्टरीला त्याला वीज लागेल, पॅकिंगसाठी पॅकिंग मटेरियल लागेल, ही सुद्धा काय मध्यवर्ती वस्तू म्हणूनच म्हणता येईल. आणि अशा सर्व वस्तूंच्या खरेदीवरील खर्च पिठाच्या अंतिम मूल्याचा हिस्सा असतो. याच खर्चाला मध्यवर्ती खर्च म्हणजेच काय, ती वस्तू बनवायला लागलेला एकूण खर्च, आलेला खर्च म्हणजेच मध्यवर्ती खर्च. तर पुढची कन्सेप्ट बघूया आपण, अंतिम वस्तू. आता अंतिम वस्तू काय, अशा वस्तू व सेवा ज्यांची खरेदी केली जात्या फक्त कशासाठी, ग्राहक शेवट उपभोगासाठी घेते. अशा वस्तू व सेवा यांची खरेदी कशासाठी केल्या जात्या, पुनर्विक्रीसाठी नाही, उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी, उपभोगीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी केल्या जात्या. अशा मात्र पुनर्विक्रीसाठी नाही,
त्यांना अंतिम वस्तू असं म्हटलं जाते. म्हणजे त्या गहू हे काय झालं, मध्यवर्ती वस्तू झालं. गव्हापासून आट्टा म्हणला आणि मी काय केलं, दुकानातून जाऊन तो आट्टा 5 किलो किंवा 10 किलो आणला, तर ती उपभोगासाठी आणला, ती काय झाली, अंतिम वस्तू. म्हणजे घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा उत्पादन संस्थांनी खरेदी केलेली यंत्रे. आता बघा यात काय केलं, उत्पादन संस्थांनी काय केली, यंत्रे, उपकरणे, फर्निचर, वाहतुकीसाठी वाहने यासारख्या भांडवल वस्तूचा पण समावेश होतो. बघा त्यामध्ये काय अंतिम वस्तूमध्ये काय काय समावेश होतो आहे, घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा, तसेच उत्पादन संस्थांनी. आता उत्पादन संस्थांनी काय केलं, यंत्र खरेदी केली तर ती काय परत वापरणार का नाही आहेत. आता त्या पीठ मालकानं आट्टा चक्की घेतली तर यंत्रच आहे, ते काय अंतिम वस्तू आहेत. काय उपकरणं घेतलं, काय फर्निचर घेतलं, वाहतुकीसाठी वाहनं, ही सुद्धा काय अंतिम वस्तूचा समावेश होतो. आता मध्यवर्ती वस्तू तुम्हाला मित्रांनो समजली असेल आणि अंतिम वस्तू पण समजली असेल. मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, पुनर्विक्रीसाठी, अंतिम वस्तू म्हणजे काय, उपभोगासाठी, पुनर्विक्रीसाठी नाही, हे कळालं असेल. आता काय, पिठाच्या मूल्यात गव्हाचे मूल्य अंतर्भूत असते. आता दोन्हीला जर आपण बेरीज केली, बरोबर आहे, गव्हाचे मूल्य आणि पिठाचे मूल्य दोन्ही केले तर दुहेरी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय केलं जातं, दुहेरी गणना टाळली जात्या. त्यासाठी काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ इथे शब्द वापरला आहे अंतिम वस्तू. मध्यवर्ती वस्तू एक कन्सेप्ट बघितली आपण, मध्यवर्ती वस्तू, आणि दुसरी एक मध्यवर्ती वस्तू, दुसरं अंतिम वस्तू. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या मध्यवर्ती वस्तूचा विचार केला जात नाही, तर फक्त कशाचा, अंतिम वस्तूचाच व अंतिम वस्तूच्या किमतीचीच गणना केली जाते. मध्यवर्ती वस्तूच्या किमती वगळल्या जातात. आता हे कळलं, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ अंतिम वस्तूची किंमत. आता ही मूल्यवर्धित काय संकल्पना आहे ते बघूया आपण. मूल्यवर्धितची संकल्पना. आता मूल्यवर्धितची संकल्पना काय आहे, मूल्यवर्धित म्हणजे काय आता बघूया. सोपी कन्सेप्ट आहे, एकदम सोपी कन्सेप्ट आहे, तुम्हाला समजावून सांगतो काय अर्थ काय. हां, आता इथं काय केलं, त्यांनी उदाहरण घेतले पिठाच्या मालकात, जी आट्टा कंपनी होती तिचंच उदाहरण घेतलं आहे. आता ती आट्टा कंपनी होतं, तिने काय केलं आहे, 10,000 रुपयेचा गहू घेतला आणि तिने काय केलं आहे, एकमेव खर्च धरला आहे. म्हणजे उदाहरणासाठी वीज, पॅकिंग काय वगैरे धरलेलं नाही आहे, एकमेव खर्च. जर त्याला आता ते दळायचं आहे आणि त्यापासून ते आता विकताना तो कितीला विकायला आहे, 12,000 रुपयाला विका लागला आहे. ते 10,000 रुपयाचं गहू ते पीठ करून कितीला विकायला आहे, 12,000 रुपयाला. म्हणजे वाढले किती, नफा किती घ्यायला आहे, 2,000 रुपये नफा घ्यायला लागला आहे. हे 2,000 रुपये म्हणजेच काय, मूल्यवर्धित आहे. 2,000 रुपये म्हणजेच काय, मूल्यवर्धित आहे. 10,000 रुपयाचा गहू घेतला त्यानं आणि त्याचं पीठ करून 12,000 रुपयाला विकलं, आणि जो मधला डिफरन्स आहे 2,000, हेच म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड किंवा त्यालाच मूल्यवर्धित असं म्हटलं जातं. आता इथे एक त्यांनी सूत्र दिलं आहे बघा, समजून घेऊया जरा. गिरणीचे मूल्यवर्धित किती आहे, 2,000 रुपये. 10,000चा गहू घेतला, 12ला विकला, 2,000 रुपये राहिले. मग इथं सूत्र दिलं आहे बघा त्यांनी, मूल्यवर्धित बरोबर प्रदान मूल्य वजा मध्यवर्ती खर्च. मी इथं बघा मूल्यवर्धित किती आहे, आता आपल्याला मूल्यवर्धित काढायचं आहे तर सोपं आहे एकदम. काय मूल्यवर्धित बरोबर काय, प्रदान मूल्य किती आहे, 12,000 प्रदान मूल्य, 12,000 वजा 10,000, 10,000 मध्यवर्ती खर्च, 10,000 किंवा मध्यवर्ती खर्च, 12,000 प्रदान मूल्य, इकडे राहिलं काय, 2,000 मूल्यवर्धित. आता बघा पुढं अनेक कन्सेप्ट वाढल्या. स्थूल मूल्यवर्धित, सर मागं घेऊया. हां बघा,
इथंच एक आपलं कन्सेप्ट दडलेली आहे बघा. बाजारभावाला मोजलं तर त्याला म्हणायचं स्थूल मूल्यवर्धित. म्हणजे बाजारभावाला आता काय हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बाजारभावाला मोजलेल्याला स्थूल मूल्यवर्धित असं म्हणतात. ग्रोस व्हॅल्यू ॲडिट ॲट मार्केट प्राईस. आता हे स्थूल मूल्यवर्धित काय बघूया. स्थूल मूल्यवर्धित ग्रोस व्हॅल्यू ॲडिट ॲट मार्केट प्राईस म्हणजे GVMP. आता MP हे शब्द सारखा आपल्याला येणार आहे. MP लक्षात ठेवा. MP म्हणजे कायच मार्केट प्राईज. सारखा शब्द येणार आहे. MP म्हणजे मार्केट प्राईस. आता बाजारभाव म्हणजे बाजारभावाला विकलेल्या म्हणजेच काय झालं ते पीठ कितीला विकले आपण 12,000 रुपयाला विकलं. हे 12,000 याचं काय झालं त्याला स्थूल म्हणायचं. त्याला स्थूल मूल्यवर्धित म्हणायचं. आणि त्यातनं त्याचा मध्यवर्ती खर्च वजा केला. आपण 10,000 गहू घेतलं होतं. 10,000 वजा करून राहिले किती 2,000. तर 2,000ला काय म्हणायचं नेट म्हणायचं. 2,000ला काय म्हणायचं नेट म्हणायचं. ह्याच्यावरूनच आपण ही कन्सेप्ट करूया. स्थूल 2 कन्सेप्ट आहेत आता. आणि एक बघा स्थूल विरुद्ध निव्वळ. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असताल तर लगेच समजून जाईल. आणि जर अगोदर बघितलं नसला तर हे माझं व्हिडिओ बघून नंतर तुम्ही वाचला तर तुम्हाला पट सगळं लक्षात येऊन जाईल. स्थूल विरुद्ध निव्वळ. स्थूल म्हणजे काय आणि निव्वळ म्हणजे काय मी वरील उदाहरणावर सांगितलं आहे. ते आट्टा 12,000ला विकला तर ह्याला स्थूल म्हणायचं. त्यातनं खर्च 10,000 वजा काढला तर राहिले 2,000ला नेट म्हणायचं. अशीच कन्सेप्ट आहे. MP म्हणजे काय मार्केट प्राईस म्हणलो आपण. बघा स्थूल विरुद्ध निव्वळ. स्थूल विरुद्ध निव्वळ. वस्तू व सेवाच्या उत्पादनासाठी आता यंत्र. आता मगाशी बघितलं होतं आपण काय बघितलं होतं आपण बरं मध्यवर्ती वस्तू एक बघितली होती कन्सेप्ट आणि अंतिम वस्तू. मध्यवर्ती वस्तू म्हणजे पुनर्विक्रीसाठी वापरण्यासाठी. अंतिम वस्तू म्हणजे उपभोगासाठी. आता बघा यंत्र उपकरणं इमारती हे भांडवली मालमत्तेचा वापर केला जात असतो. कशाचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा उत्पादनामध्ये. आता ह्या मालमत्तेचा समजा एखादी मशीन घेतली आपण तर ती 10 वर्षानं किंवा 15 वर्षानं जशीच्या तशी राहणार नाही आहे. 5-10 वर्षानं किंवा 2-3 वर्षानं तिची कार्यक्षमता कमी होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तिला काय तर मोडतोड आहे किंवा तिचं कार्यक्षमता कमी होणार आहे. त्यालाच आपण घसारा म्हणतो आहे. इथं उदाहरण दिले कारखान्यातील एक मशीन समजा काय 10 वर्षासाठी चांगली चालू शकते. त्यानंतर ती बदलावी लागते. म्हणजेच उत्पादन प्रक्रियेत वापरल्यामुळे तिची काय होते झीज होत्या. त्या मशीनची झीज होत्या. समजा आज घेतलेलं मशीन रोज 100 पेनाचं उत्पादन करते तर 3-4 वर्षानं ते 100 पेनाचं करणार नाही. ती 40-50 पेनाचं निम्म्यावर होईल. त्या अशा झीजेला स्थिर भांडवलाचा काय झाला उपभोग घेतला किंवा घसारा. स्थिर भांडवलाचा आपण काय केला उपभोग घेतला किंवा घसारा म्हणायचं. आता स्थूल मूल्यवर्धित आणि नेटमधला तुम्हाला फरक लगेच समजून जाईल. ह्यो घसारा जर पकडला नाही म्हणजे घसारा वजा न करता मोजलेल्या मूल्यवर्धिताला स्थूल मूल्यवर्धित असं म्हणतात. आता ह्या स्थूल मूल्यवर्धितून घसारा वजा केला तर त्याला काय म्हणायचं निव्वळ मूल्यवर्धित. आता निव्वळ इथं सूत्र दिलं आहे. निव्वळ मूल्यवर्धित बरोबर काय होणार स्थूल मूल्यवर्धितमधून घसारा वजा करायचं.
कळलं मित्रांनो? निव्वळ मूल्यवर्धित आणि स्थूल मूल्यवर्धित ह्या कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. आता त्याच्या खालची कन्सेप्ट आहे बाजारभाव विरुद्ध घटक किंमत. बाजारभाव म्हणजेच काय? मार्केट प्राईस. आणि घटक किंमत म्हणजेच का बाजारभाव म्हणजेच मार्केट प्राईस आणि घटक किंमत म्हणजे फॅक्टर कॉस्ट. FC म्हणजेच काय? फॅक्टर कॉस्ट. FC लक्षात ठेवा आणि MP लक्षात ठेवा. MP म्हणजे मार्केट प्राईस आणि FC म्हणजे फॅक्टर कॉस्ट म्हणजेच घटक किंमत. चला पुढं बघूया. ह्या कन्सेप्ट आपण बघणार आहे बाजारभाव विरुद्ध घटक किंमत. आता बाजारभाव म्हणजे काय? एखादा उपभोक्ता किंवा खरेदीदार ज्या MRP बाजारात जी MRP आहे त्याच किमतीला म्हणजे काय असेल ते किमतीला उत्पादन संस्थाकडून खरेदीदार किंवा उपभोक्ता ज्या किमतीला उत्पादन संस्थाकडून विक्रेते वस्तू व सेवा विकत घेतात त्या किमतीला बाजारभाव. बाजारभाव म्हणजेच काय? थोडक्यात MRP. त्यात बाकी काय विषय धरला जात नाही आहे. बाजारभाव बाजारात ज्या किमतीला ती वस्तू कुठली बी XYZ वस्तू ज्या किमतीला विकते म्हणजे बाजारात जी वस्तू ज्या किमतीला विकली जात्या त्या किमतीला बाजारभाव असं म्हणायचं. तर आता घटक किंमत म्हणजे काय? या उत्पादन प्रक्रियेत भाग घेणारे घटक आपण मगाशीच बघितलं होतं. भूमी, लँड, श्रम म्हणजेच लेबर, संयोजक आणि काय कॅपिटल लागल आणि संयोजक म्हणजे मालक. हे सर्व घटक काय करतात? उत्पादन प्रक्रियेत भाग घेतात. या सर्व घटकांना प्राप्त होणारा एकूण परतावा, सर्व घटकांना मिळणारा एकूण परतावा बघा भूमीला खंड मिळते, कामगाराला मजुरी, भांडवलाला व्याज आणि मालकाला नफा. हे घटक किंमत आहेत. आपण काय बघावले? बाजारभाव, मार्केट प्राईस आणि फॅक्टर प्राईस. घटक किंमत म्हणजे बाजारभाव नव्हे, खंड, मजुरी, व्याज, नफा. ही घटक किंमत म्हणजे बाजारभाव नव्हे. कारण आता बघा तुम्हाला एक वेगळं उदाहरण देतो. एखादी वस्तू बनली, एखादी फॅक्टरीत बनली, समजा एक ती वस्तू बनली, त्यात कायला मूल्यवर्धित आलं, मालकाचं त्यात काय असेल ते वाढीव मूल्य आलं. तर अधिक काय येणार त्याच्यात? तर अप्रत्यक्ष कर. सरकार त्याच्यावर कर घेणार आहे, त्यालाच काय इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स आला. तसंच काही तर ती जीवनावश्यक वस्तू असेल तर सरकार काय ते इनडायरेक्ट टॅक्स लावणार, पण काही वस्तूवर अनुदान पण देणार आहे. म्हणजे काय करणार आहे? ग्रँट पण देणार आहे. आता टॅक्स लावला, जी मूळची किंमत आहे त्या टॅक्स लावला तर त्या वस्तूची किंमत काय झाली? वाढली. वस्तूची किंमत काय झाली? वाढली. मूळ वस्तूची जी प्राईज आहे त्यात टॅक्स लावल्यामुळं काय झाली? वस्तूची प्राईज वाढली. तर तुम्हाला अनुदान मिळालं, ग्रँट मिळालं तर थोडीशी त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे. म्हणजेच काय बघा, घटक खंड, मजुरी, व्याज, नफा. मात्र घटक किंमत म्हणजे बाजारभाव नव्हे, कारण वस्तूवरील अप्रत्यक्ष कर सरकारनं काय केला? त्याच्यावर अप्रत्यक्ष कर वाढला. त्यामुळं काय झालं? वस्तूची किंमत बाजारभाव वाढला. आणि जर त्यात अनुदान सरकारनं काय झालं? त्यात अनुदान दिलं तर काय झालं? बाजारभाव कमी झाला. म्हणून बाजारभावातून आपल्याला घटक किंमत काढायची. काय काढायचे? घटक किंमत मित्रांनो जर काढायची असेल, म्हणजे खंड, मजुरी, व्याज, नफा काढायचं असेल, त्या बाजारभावामधनं काय काय वजा करायला लागणार? बाजारभावामधनं सरकारचा जो टॅक्स आहे, प्रत्यक्ष कर वजा करावा लागणार. आणि अनुदान आहे ते काय करावं लागणार? मिळवायला लागणार, अधिक करायला लागणार. आणि त्या येणाऱ्या किमतीला काय म्हणायचं? घटक किंमत.
समजलं मित्रांनो. एक म्हणजे मार्केट प्राईस आणि दुसरं फॅक्टर प्राईस. मार्केट प्राईस म्हणजे वस्तू जी बाजारात ज्या किमतीला विकती तिला मार्केट प्राईस म्हणायचं. आणि फॅक्टर प्राईस म्हणजे घटक किंमत, म्हणजे सरकारनं त्यात ते अप्रत्यक्ष कर लावलेला असतो आहे तो काढून वजा करायला पाहिजे आणि जे अनुदान दिलं आहे ते त्यात मिसळायला पाहिजे. ती येणारी किंमत आहे ती काय, ह्या घटक, त्याला घटक किंमत म्हणायचं. समजलं. चला पुढे जाऊयात. इथं सूत्र दिलं आहे बघा, हे लक्षात ठेवा, हे पडू शकते. आता घटक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर तुम्हाला हे सूत्र जास्त समजावून सांगायची गरज नाही आहे. घटक किंमत बरोबर बाजारभाव किंमत, त्यातनं अप्रत्यक्ष कर वजा केला, अनुदान मिळवलं, म्हणजे काय आले, डायरेक्ट घटक किंमत आली. मग मूल्यवर्धितेचे मोजमाप बाजारभावाला बी केलं जाते आणि घटक किमतींना बी केलं जाते. मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड कशातून, दोन किमतीला, एक मार्केट प्राईजला पण मोजलं जाते आणि दुसरं FCला पण मोजलं जाते. फॅक्टर प्राईजला बी मोजलं जाते. मूल्यवर्धित मार्केट प्राईजला पण मोजलं जाते आणि घटक किमतींना पण मोजलं जाते. आता मित्रांनो आपल्याला देशाचे उत्पादनाची संकल्पना समजून घ्यायला सोपं जाईल. याच्या अगोदर जे काय बघितलं बघा, आपण काय बघितलं. एकदा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, मूलभूत संकल्पना. राष्ट्रीय म्हणजे काय, उत्पन्न म्हणजे काय, उत्पन्न म्हणजे काय बघितलं आपण. मजुरी, पगार, व्याज बघितला. घटक उत्पन्न बघितलं, भूमी, श्रम, भांडवल, त्यांना मिळणारं परतावा आपण बघितला. गैरघटक म्हणजे भेट, डोनेशन, हे बघितलं आपण. राष्ट्रीय म्हणजे काय, त्यासाठी दोन संकल्पना आपण बघितल्या. आर्थिक प्रक्षेत्र समजायला पाहिजे. आर्थिक प्रक्षेत्र नकाशा प्लस बाहेरच्या देशातील दूतावास वगैरे वगैरे वगैरे. निवासी, ही पण आपण कन्सेप्ट बघितली, समजली असेल तुम्हाला. आता निवासी बघितला आपण. निवासीनंतर मध्यवर्ती वस्तू बघितली, अंतिम वस्तू बघितली. बघा, मध्यवर्ती वस्तू बघितली, अंतिम वस्तू, हे पण समजलं असेल. मध्यवर्ती बघितली, अंतिम वस्तू बघितली. आता सर्वात महत्त्वाचं काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ अंतिम वस्तूच्या गणना केली जाते, मध्यवर्ती वस्तूच्या किमती वगळल्या जातात. मूल्यवर्धितची संकल्पना आपण बघितल्या. 8 कंपनीच्या याच्यावरून आपण बघितली. स्थूल विरुद्ध निव्वळ बघितलं आपण. बाजारभाव म्हणजे काय बघितलं आपण. घटक किंमत बघितली, बाजारभाव बघितली, मार्केट प्राईस बघितली, फॅक्टर कॉस्ट बघितली. आता देशांतर्गत उत्पादाची संकल्पना आपण बघायची आहे. देशांतर्गत उत्पादाची संकल्पना, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्र. आता मित्रांनो ही सांगायला नको तुम्हाला आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय ते. आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय येतं हे सांगायला नको. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित. आता मूल्यवर्धित म्हणजे हे पण तुम्हाला वेगळं सांगायला नको. मूल्यवर्धितची एकूण म्हणजेच देशाचे उत्पादन, डोमेस्टिक प्रोडक्ट होय. देशांतर्गत उत्पादाशी संबंधित आता काही संकल्पना आहेत, तर कुठल्या संकल्पना आहेत आपण पुढे बघूया. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्था. आता बघा, स्थूल देशांतर्गत उत्पाद, ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे आपण काय बघतोय त्याला GDP, पुढे MP म्हणले. GDP, मार्केट प्राईज,
स्थूल देशांतर्गत उत्पाद ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईस, म्हणजे GDP म्हणजे स्थूल देशांत उत्पाद मेजलेलं आहे, पण कशाला मेजलं आहे ते बाजारभावाला. ज्यावेळेला बाजारभावाला मोजलं जातं त्यावेळेला काय झालं असतं, त्यांची फक्त MRPची बेरीज केली जात्या. देशाच्या आर्थिक परिक्षेत्रातील सर्व उत्पादन जेवढ्या देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात जेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, फॅक्टरी, त्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेली, म्हणजे त्यांच्या MRPची त्या एकूण वस्तू, त्या किती वस्तू आहेत गुणवली त्यांची MRP, म्हणजेच काय त्यांच्या मूल्यवर्धितांच्या बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पाद ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईस असं म्हणतात. याचा साधा अर्थ असा होतो, देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू, देशाच्या एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद. सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजेच या सकल घरेलू उत्पाद असेही म्हणतात. त्याला एक दुसरं नाव आहे सकल घरेलू उत्पाद. इंग्लिशमधलं जरी लक्षात राहिलं तरी बास, ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता इथं खाली सूत्र दिलं आहे बघा, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे GDP. काय दिलं आहे GDP, स्थूल देशांतर्गत ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट. बाजारभाव म्हणजेच काय MP मार्केट प्राईस, हे लक्षात राहू दे. GDP MPचा अर्थ आता कळायला पाहिजे. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव बरोबर काय येणार, म्हणजेच काय आपल्या देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज. सर्व स्थूल मूल्यवर्धित आहे, जे स्थूल मूल्यवर्धित आहे त्याची बेरीज. ह्या कन्सेप्टवर पुढच्या सगळ्या कन्सेप्ट अवलंबून आहेत मित्रांनो. ही कन्सेप्ट सगळ्यात पहिला लक्षात ठेवा. GDP मार्केट प्राईस म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव बरोबर देशाच्या आर्थिक परिक्षेत्रातील किंवा सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज. आता पुढे हे कळलं तर पुढचं सगळं कळणार आहे. आता मगाशी आपण बघितलं होतं स्थूल, दोन कन्सेप्ट बघितले होते आपण, एक म्हणजे स्थूल आणि दुसरे म्हणजे नेट. दोन कन्सेप्ट बघितले होते, एक स्थूल आणि दुसरी नेट. आता आपण ह्या बघूया. निव्वळ काय, देशाच्या आर्थिक परिक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेले निव्वळ मूल्यवर्धिताला बेरजेला निव्वळ देशांतर्गत उत्पाद असं म्हणतात. मगाशी आपण नेट काढाय काय केलं होतं, एक कन्सेप्ट बघितली होती स्थूल आणि निव्वळ. स्थूलमध्ये काय बघितलं होतं, एखादी मशिनरी घेतल्या तर तिची किंमत जशीच्या तशी. तर नेट म्हणजे काय तर घसारा वजा केला, स्थूलमधनं वजा काय करायचा, घसारा वजा केल्यावर जे येतं आहे तर त्याला काय म्हणायचं आपण, नेट. आता तीच कन्सेप्ट इथं वापरल्या बघा. निव्वळ देशांतर्गत उत्पाद देशाच्या आर्थिक परिक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एक वर्ष पण महत्त्वाचं आहे, एका वर्षातील बाजारभावाला मोजलेली निव्वळ मूल्यवर्धित, काय निव्वळ मूल्यवर्धित बेरजेला निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणतात. थोडक्यात बघा, निव्वळ देशांतर्गत उत्पाद, निव्वळ नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय होणार, NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, MP म्हणजे बाजारभाव, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राईस बरोबर काय होणार
मगाशी वर काय बघितलं होतं इथं आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद मूल्यवर्धितांची बेरीज. तर ह्यातनं फक्त वजा काय होणार, घसारा वजा केला. निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभाव वजा स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावमधनं घसारा वजा काय केलं तर काय निघालं, निव्वळ निघालं. कळालं. स्थूल देशांतर्गत उत्पाद आणि निव्वळ देशांतर्गत उत्पाद. स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच त्या देशातील जेवढ्या कंपन्या आहेत त्यांच्या मूल्यवर्धितांची, त्या वस्तूंच्या मूल्यवर्धितांची बेरीज. तर निव्वळमध्ये काय सेम तसंच येणार. निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभाव मार्केट प्राईस स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव वजा त्यातनं घसारा केला तर काय निव्वळ निघालं. त्याच्या पुढचं आत्ता मगाशी आपण बघितलं होतं स्थूल देशांतर्गत उत्पाद मार्केट प्राईजला बघितलं होतं. स्थूल देशांतर्गत उत्पाद GDP आणि NDP कशाला बघितलं होतं, दोन्ही आपण MP ला बघितलं होतं. आता काय बघायचं, GDPच बघायचं आपल्याला. GDP बी बघायचा आहे आणि NDP पण बघायचा आहे. पण कशाला बघायचं आपल्याला, FC ला म्हणजेच फॅक्टर कॉस्टला बघा, फॅक्टर कॉस्टला बघायचं आहे. समजून घ्या मित्रांनो. स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला म्हणजेच फॅक्टर GDP फॅक्टर कॉस्ट. देशाच्या आर्थिक परिक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किमतींना. आता बाजारभावाला वरती कशात मेजलं होतं आपण, बाजारभावाला मेजलं होतं. आता इथं कशाला मेजायचं तर घटक किमतीला मेजायचं. मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धितेच्या बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतींना मोजलेलं असं म्हणायचं. हे नाही कळलं तरी पण काय अडचण नाही, फक्त समजून घ्यायचं. आता स्थूल देशांतर्गत उत्पाद इथं मगाच्या फॉर्म्युल्यात काय बदल झाला आहे, फक्त मगाशी काय होतं इथं मार्केट प्राईज होतं, बाजारभाव होता, इथं काय आलं घटक किंमत. तेवढंच आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमत. आता घटक किंमत काढायचं तर काय पाहिजे, पहिला आपल्याला बाजारभाव माहीत पाहिजे. बाजारभावामधनं आपण काय वजा करायला पाहिजे, बाजारभावामधनं आपण मगाशी बघितलं होतं आपण घटक किंमत काढताना बाजारभाव मार्केट प्राईज बघताना आपण बघा, मार्केट प्राईज बघताना आपण फक्त MRP बघितली आणि घटक किंमत बघताना फॅक्टर कॉस्ट बघताना आपण काय काय केलं, त्या घटक किमतीमधून त्या फॅक्टर प्राईज काढताना आपण त्या मालकाची किंमतीमधनं काय वजा केलं, आपण प्रत्यक्ष कर वजा केला, अनुदान मिळवले. तेच इथं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमत स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव मधनं वजा काय केलं, वजा प्रत्यक्ष कर अधिक अनुदान आपण मिळवले. ही कन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला. स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतींना. आता नवीन कन्सेप्ट वाढल्या, तीच आहे NDPच आहे. मगाशी काय बघितलं होतं आपण, NDP बघितलं होतं. NDP मगाशी काय बघितलं आपण, NDP बघितलं होतं. NDP मार्केट प्राईस बघितली होती आणि NDP मार्केट प्राईस. आता काय बघायचं आपण, NDP फॅक्टर प्राईस बघायचं. NDP FC फॅक्टर प्राईस बघायची. निव्वळ देशांतर्गत घटक किमतींना मोजलेले. देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धित बेरजेला निव्वळ देशांतर्गत उत्पाद NDP फॅक्टर प्राईस म्हणतात. याचे सूत्र काय, निव्वळ देशांतर ह्यात फक्त घसारा वाढणार आहे. काय वाढलं, सॉरी, घटक किंमत निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किंमत बरोबर काय, निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभाव वजा वजा अप्रत्यक्ष कर अधिक अनुदाने. निव्वळ फक्त शित काय वाढला शब्द, निव्वळ शब्द वाढला.
आता बघूया चला, राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना आपण बघूया. आता बघा, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्र, परत आलं आर्थिक प्रक्षेत्र सांगाय नको. आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे भारताचा संपूर्ण नकाशा, भारताचा नकाशा अधिक भारताचे दुसऱ्या देशातील दूतावास, काही कंपन्या, त्यातनं वजा काय करायचं, बाहेरच्या देशातील आपल्या देशात ज्या काय कंपन्या आहेत दूतावास आहेत ते त्यातनं वजा करायचं. याला काय म्हणायचं, आर्थिक प्रक्षेत्र. या उत्पादन संस्थांच्या उत्पादक क्रियांचा समावेश होतो. परत एकदा वाचतो. वर दिलेल्या देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेत देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील उत्पादन संस्थांच्या उत्पादक क्रियांचा समावेश होतो. निवासी तसंच गैरनिवासींचा पुरवलेल्या सर्व घटक सेवांचा पण समावेश होतोय. म्हणजे देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत निवासी आणि गैरनिवासींना पण प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचं. आता इथं सांगतो तुम्हाला. मग अशी निवासी आणि गैरनिवासी कोण आपण बघितलं होतं. निवासी कोणाला म्हणायचं, तर आपल्या देशात राहणारे सर्व नागरिक निवासी आहेत. आपल्या देशाचा नागरिक आहे पण तो दुसऱ्या देशात कामाला आहे, तो आपला नागरिक आहे पण निवासी नाही आहे, तर तो तिकडं राहतो आहे, तो निवासी नाही. तर दुसऱ्या देशातील माणूस आपल्या भारतात 1 वर्षापेक्षा जास्त काळ राहतो आहे, तो आपल्या देशाचा नागरिक नाही आहे पण आपल्या देशाचा निवासी आहे. हे मगाशी मी सांगितलं होतं. तर गैरनिवासीने निवासी अधिक गैरनिवासींनी प्राप्त होणाऱ्या, आता इथं घटक उत्पन्नाचा समावेश कशात केला जातो आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो आहे. याउलट राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो आहे. परत एकदा बघूया. राष्ट्रीय उत्पाद आणि उत्पन्न. बघा इथं 2 नाव आहेत. इथं एक शब्द काय आहे, उत्पाद. इथं जे आहे ते काय आहे, उत्पाद म्हणजे उत्पादन. हा शब्द आहे. ह्या उत्पादामध्ये निवासी आणि गैरनिवासी ह्या दोघांचा समावेश उत्पादनामध्ये होतो आहे. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत त्यांनी भाग घेतात. तर बघा आता उत्पादन, तर परत एकदा उत्पादाची संकल्पना बघितली. तर राष्ट्रीय उत्पादाची संकल्पनेत केवळ निवासीने प्राप्त होणाऱ्या, या उलट राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेत केवळ निवासीने प्राप्त होणाऱ्या घटक उत्पादन समावेश होतो. देशातील निवासी परदेशी परक्षेत्रातील उत्पादन संस्थांचाही घटक सेवा पुरवित असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पाद काढण्यासाठी देशांतर्गत उत्पादातून गैरनिवासींना प्रदान केलेले घटक वजा केले पाहिजे. तर निवासींनी परदेशातून, बरोबर आहे. चला, राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशास प्रदान केलेले घटक उत्पन्न अधिक परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न. चला अनेकदा नीट समजावून सांगतो तुम्हाला. आता राष्ट्रीय उत्पाद काढायचं आहे तर त्यात दोन्ही घटकांचा समावेश होतो आहे. निवासींचा पण होतो आहे आणि निवासी पण होतो आहे आणि गैरनिवासींचा पण होतो आहे. तर बघा, आपल्या देशातील सर्व लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा तर निवासी लोकांनी मिळवलेल्यांचा तर समावेश होतोय. तसंच आता आपल्या देशातील लोक परदेशात अमेरिका, युरोप
किंवा अरब कंट्रीज इकडं जे लोक कामाला आहेत ते त्यांना मिळालेलं जे पैसे आहेत, त्यांना मिळालेलं ते उत्पन्न आहे ते कुठं आणणार आहेत? आपल्या देशात आणणार आहेत. म्हणजे त्यांचं उत्पन्न काय केलं पाहिजे? त्या कंपन्या आपल्या बाहेरच्या देशात आहेत ते उत्पन्न कुठे येणार आहे? आपल्या देशात येणार आहे. म्हणजे ते काय करायला पाहिजे? अधिक करायला पाहिजे. तसंच मला सांगा, बाहेरच्या देशातील लोक आपल्या देशात इथं कामाला आहेत, इथं त्यांच्या कंपन्या आहेत, इथं त्यांना मिळालेला फायदा आहे, तर ते काय करणार आहे? ते त्यांच्या देशात नेणार आहेत. म्हणजे आपल्या देशात जे येणार आहे ते काय केलं पाहिजे? आपण अधिक केलं पाहिजे आणि इथल्या कंपन्यांना बाहेरच्या त्यांना देतो आहे त्यातनं वजा करायला पाहिजे. म्हणजे आपलं काय येणार आहे? राष्ट्रीय उत्पादन निघणार आहे. बघा, राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद, एकूण देशांतर्गत उत्पाद आहे त्यातनं परदेशाने प्रदान केलेलं जे उत्पन्न आहे ते वजा करायला पाहिजे. त्याशनी प्रदान केलेलं घटक उत्पन्न अधिक परदेशातून म्हणजे आपल्या लोकांनी आणलेलं उत्पन्न त्यात अधिक करायला पाहिजे. किंवा खाली दुसरं उदाहरण दिले, राष्ट्रीय उत्पाद किंवा देशांतर्गत उत्पाद अधिक आपल्या म्हणजे नागरिकांनी दुसरीकडं मिळवलेलं उत्पन्न अधिक करायचं आणि बाहेरच्या लोकांनी फक्त एवढंच परदेशातून प्राप्त निव्वळ. आता निव्वळचा अर्थ कळाला का? समजा आपल्याला काय, समजा 100 रुपये बाहेरच्या देशातून आपल्या देशात 100 रुपये आल्यात आणि बाहेरचे लोक पण इथं कामाला आहेत, त्यांनी काय केलं? 30 रुपये नेले इथनं. ते 30 रुपये द्यायला लागले, तर निव्वळ किती आलं आपलं? 70 आलं. म्हणजे काय असं होणार? राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशातून निव्वळ घटक उत्पादन. म्हणजे दुसऱ्यांना दिलेलं त्यातून ते वजा करून राहिलं तर ते निव्वळ राहिलं. आता ह्या संकल्पना मित्रांनो समजतात का? बघा, थोडेसे अवघड आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला मगाचंच आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभाव, स्थूल देशांतर उत्पाद बाजारभाव अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला काढायचं झालं तर काय काय होणार? स्थूल राष्ट्रीय उत्पाद मार्केट प्राईस बरोबर स्थूल देशांतर उत्पाद बाजारभाव. स्थूल राष्ट्रीय काढायचं आहे आपल्याला. राष्ट्रीय उत्पाद देशांतर्गत स्थूल देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न. आता निव्वळमध्ये काय येणार? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईस. निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभाव अधिक प्रदेशातून निव्वळ घटक उत्पन्न. बाजारभावाला झालं हे बाजारभावाला झालं हे बाजारभावाला. आता काय घटक किंमत म्हणजे तिथं फक्त काय लावायचं? FC लावलेलं असते. बघा, ग्रोस नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कॉस्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किंमत बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमत अधिक प्रदेशातून निव्वळ घटक उत्पन्न. तसंच आता निव्वळ इथं काय होतं? स्थूल राष्ट्रीय उत्पाद, इथं निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किंमत निव्वळ देशांतर्गत घटक किंमत अधिक प्रदेशातून. मित्रांनो तुम्हाला समजलं असलं. आता ह्या सगळ्यावरनं राष्ट्रीय उत्पन्न बघा, घटक किमतींना सर्वात महत्त्वाचं काय? गैरघटक किमतीचा समावेश नाही. घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनालाच देशाचे वास्तव म्हणजे खरे राष्ट्रीय उत्पन्न म्हणून समजत आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे पूर्ण सूत्र हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव वजा घसारा वजा अप्रत्यक्ष कर अधिक अनुदाने अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. अनेक वेळ सांगतो बघा, रिअल नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न
म्हणजे सगळा खर्च काढून जेवढं देणे सगळं भागून जे निव्वळ राहतं ते काय काय ते कुठलं सूत्र आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव आहे. इथं बाजारभाव यायला पाहिजे. त्यातनं काय गेला, घसारा गेला. अजून काय गेलं, अप्रत्यक्ष कर वजा केला आहे, अनुदान अधिक केल्यात आणि अधिक काय, परदेशातून निव्वळ घटक उत्पन्न. तर मित्रांनो आजचं लेक्चर मी थांबवतो आहे आणि उद्याच्याला काय करूया, मी जे आज सांगितलं आहे ते व्यवस्थित बघा. समजलं नाही तर 2 वेळा हा व्हिडिओ बघा आणि पुढच्या लेक्चरला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आपण व्यवस्थित समजून घेऊया. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल. आजचं लेक्चर मी थांबवतो आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही अजून सबस्क्रायबर नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तर आजचं लेक्चर थांबवतो आहे. धन्यवाद.